Hello dear friends, this is update of Popia's Papa's case. पोप्या के पापाच्या केसचा आजचा अपडेट म्हणजे ताजी घडामोड, त्याची माहिती मी देतोय. तर आज दोन्ही पक्ष पोप्या के पापा आणि पोप्या की मम्मी आणि तिचे पप्पा तिच्यासोबत असे कोर्टात आलेले होते. आज तारीख होती. तिथं पोप्या के पापाचे वकील साहेब पण आलेले होते. तर वकील साहेबांना तिच्या पप्पांनी सांगितले की आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. नंतर कोर्टामध्ये ती साक्ष झाली पोप्या के मम्मीची. तिची उलट तपासणी घेतली वकील साहेबांनी आणि वकील साहेबांनी पोप्या के पापांना सांगितलं, पोप्या के पापाला, की तिच्या मम्मीचं म्हणणं आहे कॉम्प्रोमाइज करायचं आहे. तर क्षणभर पोप्या के पापाला असं वाटलं की 3.5 तासाचा राव सरांनी जे यूट्यूब लाईव्ह केलेलं होतं, कदाचित त्याच्यामुळे यांना हे सकारात्मक पावलं उचलत असतील. परंतु नंतर पोप्या के पापाच्या ध्यानात आलं तर आपण 3.5 तासाच्या लाईव्हमध्ये कॉम्प्रोमाइज नहीं बताया था, सरेंडर बताया था. कॉम्प्रोमाइज तो आपकी पुरानी चाल है. कॉम्प्रोमाइज ही आपली पुरानी आदत आहे. वेठीस धरायचं आणि त्याच्यामध्ये समोरचा नामोहरण झाला नाही आणि नष्ट होत नसेल आणि पुन्हा उठून उभा राहत असेल आणि मग ते प्रकरण आपल्याला जड जात असेल तर मग कॉम्प्रोमाइज करायचं. म्हणजे तुझी बायको घेऊन जा, संसार कर, तिचा त्रास सहन कर, पुन्हा आम्हाला संधी येईल तेव्हा आम्ही केस करू. तर म्हणूनच पोप्या के पापाचा वकील म्हणून मी रावसाहेब राऊळने 3.5 तासाच्या लाईव्हमध्ये, नॉट रेकॉर्डेड व्हिडिओ, लाईव्ह केलं होतं आणि सांगितलं होतं की कॉम्प्रोमाइज नहीं है भैया, आपको सरेंडर करना है. यदि आपको भरोसा है कि हम गलत है और पोप्या के पापा ठीक है, जर तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडून घोडचूक झालेली आहे, जगासमोर नका मान्य करू. जगासमोर मान्य करायला मी पण सांगत नाही, पोप्या के पापा पण सांगत नाही, बिकॉज वी वांट सोल्युशन. आम्हाला सोल्युशन पाहिजे, काहीतरी चांगलं घडवायचं आहे, शोबाजी करायची नाही. म्हणून आम्हाला पस्तावा होतोय हे तुम्ही सांगू नका, पण तुम्हाला सरेंडर असं करायचं आहे की त्या दोषाचं खापर तर तुमच्यावरच आहे. तिच्या नातेवाईकांनी भडकवलं म्हणून तिने केशी केल्या, पण छोड दो, तिने काय ऐकावं. म्हणून दोषाचं खापर तिच्या डोक्यावर फोडा. तिने ऐकलं तर तिच्या डोक्यावर. तर त्या प्रस्तावात असं म्हटलेलं होतं की तिने म्हणायचं आहे की मी खोटं बोलली, म्हणजे खोटं बोलली असेल तर म्हणायचं आहे. तिला खरोखर छळ झाला असेल, त्रास झाला असेल, अन्याय अत्याचार झाला असेल तर तिने माघार घ्यायचीच नाही, सरेंडर करायचंच नाही. पण शक्ती प्रदर्शनासाठी किंवा इगो प्रॉब्लेममुळे किंवा दुसऱ्या कुठल्या प्रॉब्लेममुळे जर तुमच्या हातून ह्या चुका घडल्या असतील, पोप्या के पापाचा छळ किंवा त्याला पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकायच्या आणि आता दुरुस्ती करायची आहे, सुधारायचं आहे, तर म्हणून सरेंडर करायचं आणि असं म्हणायचं आहे की मान्य करायचं आहे की अन्याय मी केलेला आहे, खोटं मी बोललेली आहे आणि तिला सपोर्ट म्हणून तिच्या नातेवाईकांची लिस्ट सांगितलेली होती आमच्या पक्षाने, म्हणजे आम्ही, की यांनी म्हणायचं आहे की हिने आम्हाला खोटी माहिती दिलेली होती. या पद्धतीने सरेंडर म्हटलेलं होतं, कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्प्रोमाइज का मतलब ऐसा होता है, जाऊ द्या, तुमच्या गुन्हे तुम्हाला माफ, आमचे गुन्हे आम्हाला माफ नाही.
पोप्या के पापा ने कभी भी गलत काम किया नहीं है. तुमच्या अख्ख्या खानदानमध्ये इतक्या कठीण परिस्थितीतनं आणि इतका छळ करणाऱ्या पत्नीला सुद्धा एवढा जीव कोणी लावला नसेल, तो पोप्या के पापाने लावलेला होता. आणि माणुसकीच्या नात्याने हिंदू कुटुंब संस्थेवरील प्रेमापोटी आणि उदार अंतकरणाने पोप्या के पापा रिस्क घ्यायला तयार आहे, म्हणून माफ करायला तयार आहे. बट बाय टेकिंग प्रिकॉशन्स, काळजी घेऊन. आणि म्हणून पोप्या के पापा कभी भी कहने वाला नहीं है कि मैंने कॉम्प्रोमाइज़ किया. कॉम्प्रोमाइज़ का मतलब ऐसा होता है की मी 4 पावले मागे येतो, तुम्ही 4 पावले मागे या. म्हणजे माझे गुन्हे मला माफ करा, तुमचे गुन्हे तुम्हाला माफ करा. तुमचे गुन्हे तुम्हाला पोप्या के पापा माफ करणार, पोप्या के पापाचा कुठलाही गुन्हा नाही. अगर ये तुम्हें मंजूर होगा तो सरेंडर करना है. सरेंडर नावाची संकल्पना कोर्टाच्या कामकाजात मला वाटतं नाही आहे. ते वेगळ्या अर्थाने वापरतात, ती वेगळी. इथं माझा सांगायचा उद्देश असा की हे कॉम्प्रोमाइज, आम्ही दोन्ही पार्ट्या एकत्र आलो आहेत साहेब, and we are compounding the offense or we are compounding on the plaint. आम्ही कॉम्प्रोमाइज करतो आहोत असं नाही. पोप्या के पापाला तुमच्यावर भरोसा नाही, पण उदार अंतकरणाने तुम्हाला माफ करायचं आहे, म्हणून त्याला रिस्क घ्यायला तो तयार आहे. म्हणून पण तुम्हाला बांधून घेतोय. तुम्हाला बांधून घेणारे नियमात वो खुद बांधने के लिए तयार नहीं है. मान्य असेल तर बोला. आणि तुमची मुदत संपलेली आहे. 1 डिसेंबर मुदत दिलेली होती, परंतु तो खावटीचा निकाल मागे पुढे होतोय. पण आता तुम्हाला आज 20 डिसेंबर तर 31 डिसेंबर 31 पर्यंत और मुदत दी जा रही है. लिमिटेशन इज बीइंग अवॉर्डेड टू यू. लिमिटेशन वाढवलेलं जात आहे तुम्हाला. ती 31 डिसेंबरपर्यंत तुमचं, तो तुम्ही वकील साहेबांना जो सांगितलं, पोप्या के पापाच्या वकील साहेबांना कॉम्प्रोमाइज करायचं आहे, तर त्याचा अर्थ काय कॉम्प्रोमाइज करायचं आहे हे तुम्ही उलगडून सांगू शकतात. तुम्हाला त्या जुन्याच पद्धतीने कॉम्प्रोमाइज करायचं असेल की नाही बुवा, तू पण गुन्हेगार हे, तुला आम्ही माफ करतो, आमचे पण गुन्हे असतील तर तू भी माफ कर. इस तरह से अगर तुम्हारे दिमाग में होगा तो वो कॉम्प्रोमाइज कैसे होगा? नाही होगा. पुन्हा असं जर कॉम्प्रोमाइज असेल दुसऱ्या प्रकारचं, पहिल्या प्रकारचं म्हणजे तुझे गुन्हे तुला माफ, आमचे गुन्हे आम्हाला माफ, चला एकत्र नांदा. नाही, त्याने गुन्हे केलेलेच नाहीत, म्हणून हा पहिला प्रकार चालणार नाही. दुसरा प्रकार जर तुमच्या डोक्यात असं असेल की असं कॉम्प्रोमाइज करायचं आहे की काहीतरी देऊन टाक, काहीतरी देऊन टाक, हे रक्कम दे, ते पैसे दे, ते प्रॉपर्टी दे, आणि अशा पद्धतीने आपण कॉम्प्रोमाइज करू, वो भी ऑप्शन खत्म हो चुका है. तिसरा जर असा असेल की नाही हो, 3.5 तास तुम्ही जे स्पष्ट क्लिअर शब्दात यूट्यूब लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आम्हाला करायचं आहे की आमच्या मुलीने खोटी माहिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीने तुमच्यावर 3दा केशी 3दा जेल होऊन तुमच्यावर अन्याय झालेला आहे, हे तुम्ही यादी दिलेल्या, तुम्ही सांगितलेल्या आमच्या नातेवाईकांकडून कोर्टामध्ये लिहून दिलं जाणार आहे. असं जर हा तिसरा प्रस्ताव जर तुम्हाला मान्य असेल, तुमचा कॉम्प्रोमाइज म्हणजे हा तिसरा प्रस्ताव असेल, तुमचं कॉम्प्रोमाइज म्हणजे त्या यूट्यूब 3.5 तासाच्या लाईव्हमधलं कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड म्हणजे सरेंडर असेल, तर बात हो सकती है 31
डिसेंबर तक, अदरवाइज युअर लिमिटेशन हॅज बीन एक्सपायर्ड. ओके. तर कदाचित गैरसमज झाला असेल किंवा तुम्हाला काही बोलायचं आहे, तुम्हाला काही व्यक्त व्हायचं आहे, पण तुमचा इगो प्रॉब्लेम तुम्हाला बोलू देत नाही आहे. तुम्हाला जे तुमचं मनामध्ये होऊन गेलेलं आहे आणि तुमच्या आसपासच्या म्हणजे ओप्याके पापाच्या आसपासच्या काही मंडळींनी तुम्हाला जे भरून दिलं आहे की तुम्ही खूप मोठे माणसं आहेत, त्याच्यामुळे तो तुमचा जो इगो प्रॉब्लेम झाला असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोलता येत नसेल मोकळं, तर त्या इगो प्रॉब्लेममुळे समस्या सुटायचं राहून जाऊ नये म्हणून ओप्या के पापा ने मुझे कहा कि सर वकील साहब मेरी बाजू मांडो, इसलिए मैं मांड रहा हूँ. ओके. 31 दिसंबर 2025 तक 10 दिन अलाउड कर रहे हैं. अगर आपके दिल में होगा की नाही आम्हाला 3.5 तासाच्या लाईव्ह व्हिडिओमधलंच कॉम्प्रोमाइज करायचं आहे, तर ते कॉम्प्रोमाइज नाही आहे, ते सरेंडर आहे तुमचं. गुन्हे मान्य करणे. हां, तिथं बाजू ठेवली आम्ही बाजू ठेवलेली आहे की तुम्ही पण अटकायला नको. त्या पद्धतीने वी विल फर्निश दॅट. तुम्ही जर सांगितलं की आम्हाला तो प्रस्ताव मान्य आहे, तर तशा पद्धतीने शब्दरचना करू की तुम्ही पण अडकायला नको. मेन उद्देश हा आहे की पोप्या की पापा अटकायला नको. बाकी तुम्हाला अटकवण्याचा कुठलाही उद्देश नाही, म्हणून तुम्ही अटकावेत असे काही शब्द टाकणार नाहीत. ओके. अँड आफ्टर 1 जानेवारी नो टाइम विल बी अवॉर्डेड. कुछ भी टाइम दिया नहीं जाएगा. महाभारतामध्ये मला श्रीकृष्णाचं ती भूमिका खूप आवडायची. काय? महाभारताचं युद्ध होऊ नये म्हणून अनेकदा शिष्टाई करणारा, अनेकदा प्रस्ताव मांडणारा आणि सर्वात जास्त धडपड करणारा की युद्ध होऊ नये, सर्वात जास्त धडपड करणारा होता श्रीकृष्ण. पर एक बार युद्ध भूमि में चले गए और उसके बाद में त्या अर्जुनाच्या हातातनं गांडीव निसटून गेलं. नंतर त्या वेगवेगळ्या तो युधिष्ठिरला, मोठ्या भावाला काही वेगळं वाटायचं, आम्ही नातेवाईकांनाच मारतोय, भावालाच मारतोय, काकालाच मारतोय. अनेक वेळेस असे प्रसंग आले नंतर युद्धभूमीवर गेल्यानंतर की युद्ध थांबू शकत होतं, पण त्यावेळेस युद्ध थांबू नये म्हणून सर्वात जास्त प्रयत्न करणारा श्रीकृष्ण. सुरुवातीला युद्ध होऊ नये म्हणून सर्वात जास्त प्रयत्न करणारा श्रीकृष्ण आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर युद्ध थांबू नये यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करणारा श्रीकृष्ण. खूप सुंदर भूमिका, खूप सुंदर महाकाव्य आहे ती. वाचा जरा. ओके, जाने दो, दॅट इज नॉट आवर सब्जेक्ट. तर तुम्हाला जर इगो प्रॉब्लेममुळे बोलता आलं नसेल आज, दॅट्स वाय आय हॅव बीन हिअर टू एक्सप्लेन द डेफिनेशन ऑफ कॉम्प्रोमाइज ऑर सरेंडर. ओके. हे याच्यासाठी की जाऊ द्या मग तिला पाठवा, तिच्या बापाला पाठवा, जा मग कोर्टात माघार घेऊन या. नाही. केस करायच्या वेळेस, कपट कारस्थानं करायच्या वेळेस बाह्या आवरून माणसं खोया खोसून बायका समाजाला सुंगत नाहीत, कोणाला घाबरत नाहीत, अन्याय करताना लाजत नाहीत, तेव्हा अख्खी पलटण समोर येते. आणि आता माघार घ्यायला पाठवा तिला आणि तिच्या बापाला. नहीं भैया, जब तक सैयद बंडा बाजू में नहीं हो जाता, अफजल खान को गले लगाना गुनाह होगा. ओके, थैंक यू.